महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला। दरम्यान भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला। त्याचबरोबर शिंदे आणि अजित पवार गटाच्या पक्षाची कामगिरीही उत्कृष्ट झाली। लोकसभा निवडणुकीचा निकाल बदलण्यात महायुतीला खऱ्या अर्थाने यश आलं। मात्र या यशामागील कारण आहेत तरी काय, पाहूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रीकांत खांदवे, तुम्ही पाहताय लेट्स मराठी। जवळपास सर्व एक्झिट पोलचे निकाल फेटाळत महायुतीच्या यशाला उधाण आलं। या यशात या सरकारने आणलेल्या काही योजनांचा मोठा वाटा आहे। दरम्यान लेक लाडकी योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला। राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीला मतदान केल्याचं दिसत आहे। लोकसभा निवडणुकीचा कल बदलण्यात महायुती सरकारच्या काही योजनांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। यातली सर्वात पहिली योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। ही योजना मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी सुरू केली। त्यामुळे मध्य प्रदेशात भाजपला मोठं यश मिळालं आणि त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाली। या निकालाने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी महायुती सरकारच्या बाजूने आहेत हे स्पष्ट झालं। यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे बटेंगे तो कटेंगे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला। बांगलादेशातील हिंदूंच्या परिस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले। यावेळी त्यांनी बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा केली आणि याचा मोठा परिणाम या निकालावर झालेला दिसत आहे। हिंदू मोठ्या प्रमाणावर एकवटले आणि त्यांनी महायुतीला मतदान केल्याची प्रतिक्रिया देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक है तो सेफ है। योगी आदित्यनाथ यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक सभा घेतल्या। या प्रचार सभेत त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेत बदल करून नवी घोषणा दिली, एक है तो सेफ है। त्यामुळे हिंदूंचे मत एक असल्याचे या निकालावरून दिसून आलं। चौथी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। या सरकारने गेल्या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इंटर्नशिप सुरू केली। यासाठी या संकल्पात 5,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना कंपन्यांमध्ये नोकरी देण्यात आली। 12वी उत्तीर्ण उमेदवारांना 6,000 तर पदवीधर उमेदवारांना 10,000 रुपये मानधन देण्यात आले। यातली पाचवी गोष्ट म्हणजे ऑल इंडिया उलेमा बोर्डचा फतवा। भाजपने निवडणूक प्रचारात ऑल इंडिया उलेमा बोर्डच्या फतव्याचा मुद्दा उपस्थित केला। त्यामुळे हिंदू मत संघटित झाले। महाविकास आघाडी मुस्लिमांच्या तावडीत असल्याचा संदेश यातून देण्यात आला। दरम्यान भाजप आणि शिंदे यांची शिवसेना यात यशस्वी झाल्याचं मत व्यक्त केलं जाते। या व्यतिरिक्त महायुतीच्या विजयाची काय कारण असू शकतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।